दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात आम्हाला आमंत्रित केलं त्यासाठी प्रथम सर्वांचे आभार मानते आणि तसेच समोर जमलेल्या माझ्या महिला भगिनी व समस्त ग्रामस्थ त्यांचेही मनापासून आभार। मी वैशाली चौधरी, आमचा साई दिवाळी फराळ हा आम्ही 6 मैत्रिणी, 6 म्हणता येणार नाही तसे आम्ही 12 जण, कारण आम्ही 6 जरी असलो तरी आमच्या पाठीमागे खंबीरपणे आम्हाला साथ देणारे आमच्या 6 जणींचे जोडीदार, त्यांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे। आम्ही 10 वर्षापूर्वी सुरू केलेला आमचा छोटासा व्यवसाय, आम्हाला वाटलंही नव्हतं की एवढं छोट्याशा याचं एवढं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होईल। खरं तर हे सगळं तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे शक्य झालं। तुमच्या सर्वांचा एवढी साथ आणि एवढा प्रतिसाद मिळाला की त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो। छोट्या प्रमाणात तयार केलेलं आम्ही हे आमच्या मनामध्ये हा विचार होता की आपण ज्या महिला कामावर जातात किंवा वर्किंग वुमन आहेत त्यांना घरी दिवाळीच्या वेळेस शक्यतो वेळ देता येत नाही, तर त्यांनाही एक घरच्या हाताची चव असलेला घरगुती पद्धतीने तयार होणारा फराळ उपलब्ध करून देता आला तर एक आपली त्यांना एक मदत होईल ती, म्हणून आम्ही ही संकल्पना चालू केली। तर त्याच्यातून म्हणजे गावाकडची दिवाळी म्हणता म्हणता ती 7 समुद्रापलीकडेही गेली। आम्ही बाहेरच्या देशांमध्येही फराळ कुरिअरने पाठवतो का तर तिकडच्याही लोकांना आपल्या आईच्या हातची चव अनुभवता यावी, हाच त्यामागचा एक उद्देश असतो। आम्हाला 2026 आता याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले त्यासाठी। तसेच मला याच्यातून एवढंच सांगायचंय की तुम्हीही सर्वांनी एकदा नक्की भेट द्या। आमच्याकडे जवळजवळ 27 ते 28 प्रकारचे दिवाळीचे प्रोडक्ट असतात। आम्ही ते अगदी नजरेसमोर, प्रत्येकाच्या नजरेसमोर ते बनवले जातात। त्याप्रमाणे तुम्हाला टेस्ट देऊनच आम्ही तो फराळ विकतो। प्रत्येक पदार्थाची चव दिल्याशिवाय आम्ही कुठलाही पदार्थ विक्री करत नाही। जवळजवळ आपल्या परिसरातील 300 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला त्या माध्यमातून आम्ही, त्याचाही आम्हाला एक कुठंतरी अभिमान आहे की एवढ्या महिलांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो आणि आमच्या सर्वांच्या एकीने आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो। तर एवढंच म्हणायचंय की तुम्ही सर्वांनी एकदा नक्की भेट द्या, तुम्हालाही आवडेल आमचा दिवाळी फराळाची चव घ्यायला। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।